देशातील 184 खासगी असंघटित क्षेत्रातील 75 लाख पेन्शनधारकांना केवळ 1000 ते 3500 इतकी तुटपुंजी फॅमिली पेन्शन EPS 95 योजनेअंतर्गत मिळते। पेन्शनधारकांनी नोकरी कालावधीत दरमहा 417 रुपये, 541 रुपये तर कुणी 1250 रुपये अंशदान पेन्शन फंडात जमा केलेत। प्रत्येक कामगारांची किमान 30 ते 35 वर्ष सेवा झाली आहे। त्यांचे सेवा काळामध्ये किमान 20 लाख रुपये तरी अंशदान जमा झालंय। असं असताना त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळतेय। त्यावर कुटुंबाचा आर्थिक गाडा चालत नाही। त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करून ती 9000 करण्यात यावी। तसंच भविष्य निर्वाह निधीची पेन्शन महागाई भत्त्याला जोडण्यात येऊन त्यानुसार या पेन्शनमध्ये वाढ व्हावी आणि भविष्य निर्वाह निधी पेन्शनधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ त्वरित लागू करण्यात यावा आदी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या 8 वर्षांपासून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करतेय। आंदोलन, उपोषण, रास्तारोको करूनही सरकार लक्ष देत नसल्यानं आज आक्रमक झालेल्या पेन्शनधारकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी पेन्शनधारकांनी केंद्र सरकारच्या विरोधात शंखध्वनी केला। तसंच कार्यालयाचं कामकाजही बंद पाडलं। प्रॉव्हिडंट फंडाच्या पेन्शनरांची जी फसवणूक मोदी सरकार आणि प्रॉव्हिडंट फंडाचे वरिष्ठ अधिकारी, कमिशनर इत्यादी यांनी चालवलेली आहे, त्याच्या विरोधामध्ये 9000 पेन्शन किमान मिळाली पाहिजे, महागाई भत्ता मिळाला पाहिजे। याबद्दल देशभरामध्ये प्रॉव्हिडंट फंडाची कार्यालय बंद पाडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पेन्शनर समन्वय समितीने जाहीर केलेला होता। त्याप्रमाणे आज कोल्हापुरामध्ये हजारो पेन्शनरांनी एकजुटीने मोर्चा काढून हल्लाबोल करून या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडाचं कार्यालय, कोल्हापूरचं विभागीय कार्यालय बंद पाडलेलं आहे। या मोर्चात रवींद्र एडके, शिवाजी चौगुले, प्रवीण जाधव, ज्योती तावरे, संदीप पाटील यांच्यासह जिल्हा बँक, ST, MSEB, साखर कारखाने, दूध संस्था, विकास सोसायटी, भूविकास बँक, नागरी बँका अशा संस्थांबरोबरच खासगी उद्योग व्यवसायातून सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक सहभागी झाले होते।